तरुण आले हे सुगंधी जाला मावळावणी मस्त गडी. जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका ऋषिकेश निंबाळकर. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. ब्लॉग काढण्याचा उद्देश असा आहे की भरपूर दिवसापासून आम्ही रिसॉर्टला जायचं प्लॅनिंग करत होतो आणि ते आज सक्सेस झालंय. त्यामुळं कुठं जायचं रे? फार्म हाऊस. कुठं पण बदलापूरला जाणार आहे आम्ही. ते हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, लय मजा येणार आहे. तुम्हाला दाखवतो मुंबईचं वातावरण पावसाळ्यात कसं असतं, किती पाऊस पडतो, किती ट्रॅफिक वगैरे. लय जाऊ आहे हो. तुम्ही फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि भरभरून प्रेम द्या. तरी पब्लिक, मुंबईच्या ट्रॅफिकमुळं आम्ही रूम पासून डायरेक्ट रॅपिडो म्हणजे रिक्षा बुक केला होता आणि हे आजोबा आलेले आहेत. तरी हे बघा मुंबईचं ट्रॅफिक. त्यामुळं आम्ही असं डायरेक्ट रिक्षा रॅपिडो बुक केलं. तर आमच्या इथून आमचं डेस्टिनेशन कुठलं स्टेशन? घाटकोपर 4 किलोमीटर आहे आणि अर्धा तास झाला आम्ही इथं ट्रॅफिकमध्येच अडकून बसतो. आता असं वाटतंय की आम्ही फार्म हाऊसला मला वाटतंय रात्री 4-5 वाजता जाईल. तोपर्यंत तिकडं पोरं बिरं मस्तपैकी निघाणा करून बसते. लय जाऊ हे मुंबईमध्ये आहे ना पावसात ट्रॅफिकची लय जाऊ. बघा ट्रॅफिक अर्धा तास झाला. अर्धा तास एका जागेवर अवघड आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 ला आहोत आणि पाऊस पण खूप मोठा चालू आहे. मला वाटतं आणखी एक तास 1 तास तरी लागेल आम्हाला घाटकोपर स्टेशनला जायला. पाऊस बघा हा बघा. आणि हा जो तुम्हाला वरचा रस्ता दिसतोय ना, तो डायरेक्ट डिपार्चरला जातो ना. हां, डिपार्चरला जातो तो रस्ता. तेवढं भारी क्रिएशन आहे ना तिथल्या एअरपोर्टचं, एक नंबर. पाऊस बघा तुम्ही, ट्रॅफिक अवघड झालं. मला वाटतं की चुकलो रॅपिडो कसं आहे पण पाऊस चांगला झाला पब्लिकला. पावसात भिजत एवढी मेहनत केल्यानंतर आम्ही शेवटी कुठलं स्टेशन आहे? घाटकोपर स्टेशनला पोहोचलोय. घाटकोपर स्टेशन आता इथून पुढे आम्ही आता फास्ट लोकलला बदलापुराचा ब्लॉक शेवटपर्यंत बघा. ते मजा येणार. फास्ट लोकलला फास्ट लोकल बाहेरचं वातावरण बघा. एवढा बेकार पाऊस आला. लय बेकार पाऊस आला. गाडी सुटली. गाडी क्रमांक 1552. पळव शर्यतला घ्या भावांनो. त्या लोकल आपल्या लोकलमध्ये दिसलो आहे आपली फास्ट झाली. आपली स्लो चालली. चलो काही चोत थांबती का मालक किती करताय मालक? किती चालली? पळव आमचा मित्र कपडे खरेदी करताना सेल्स मध्ये. शेवटी आम्ही बदलापूरला पोहोचलोय. पावसात भिजल्यामुळे थोडी शॉपिंग करावी म्हणलं. टी शर्ट वगैरे घेतलंय. चंदू बघा काय घेतलंय. चंदू दाखव काय म्हणत चंदू. आणि आम्ही म्हणजे 2 टी शर्ट वगैरे हाफ पॅन्ट वगैरे घेतले. दाखव ना दुकान दाखव सगळं. अरे इकडे नाही, इकडे दाखवलं पाहिजे. इकडे मी दाखवतो. बघा काय घेतलंय. बाईक बोली एक चटी ये 2 टी शर्ट. कितना हुआ? 1000. बघा भावा 1000 म्हणते. त्याला सांगा राहून भारी दिसतो रे तू. शॉपिंग वगैरे केली आहे मित्रांनो. आणि आपला अमन दोस्त आता आलाय. तर आम्ही आता बदलापूर स्टेशनहून वेस्ट मध्ये उतरलो. तो वेस्ट मधून ईस्ट मध्ये चाललोय आणि तिथून आम्ही आता रिक्षा करून जाणार आहे. कुठलं आहे आपलं फार्म हाऊस? माउंटन हिल. हा, ब्लॉग फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. तरी पब्लिक आम्ही आता रिक्षात मध्ये आहे आणि आम्ही 5 जण आहे. मी 1, ही 2, ही 3, ही चंदू 4. इकडे बघ ना चंदू. लाज आहे. आतिश इधर देख. आतिश आणि आपले मराठी काका कॅप्टन आमचे रिक्षाचे चालक. आम्ही आता चाललाय. असं कुठं चाललाय काका आपण? कुठलं स्टेशन? माउंटन हिल. हा, आणि पाऊस एवढा जोरदार चालू ना मित्रांनो. लय बेकार पाऊस चालू. थांबा तुम्हाला दाखवतो. रिक्षा बघा काय गोळ कळणार नेमकं. रिक्षात पाण्यात रिक्षा आहे का रिक्षावर पाणी आहे काय करायला. हा, व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना. तुम्ही फक्त व्ह्यू बघू शकता. बघा कांड फाटायला लागले. मोबाईल पावसात धरलाय. तुम्हाला दाखवायचे पब्लिक तुमच्यावर माझं लय प्रेम आहे म्हणून मोबाईल पावसामध्ये काढलाय. तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा फक्त.
की विषयच नाही. हा गाडी पळवा काका फक्त. ए व्ह्यू बघ फक्त बाबा. उद्या बाबाला अजून खर्च होती, अजून डबल खर्च करतो. पळव व्ह्यू बघा फक्त. हा एक नंबर व्ह्यू आहे. अरे पळ नाही रिक्षा पळ नाही. असला खतरनाक व्ह्यू आहे ना मित्रांनो. बस एक नंबर व्ह्यू आहे. फक्त तुमच्या प्रेमासाठी मोबाईल पावसात धरलाय मी. हा त्यामुळं ह्या ब्लॉग शेअर झालाच पाहिजे. हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. व्ह्यू नाच करते काय कसा आहे. ए अरे इकडला दाखव गेला उघडी. ए कसा आहे बाबा एक नंबर. अरे कुठली झाडी डोंगर. ए नाच करते काय भाऊ. कसा आहे व्ह्यू. आणि आपले काका सोबत असल्यामुळे टेन्शन नाही. बघ बाई मंदिर बघ कसा व्ह्यू आहे. नाच करते काय. हा पब्लिक आम्ही अशा रीतीने आमच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे. हा आमचा प्रणव, हा ऋषभ, हा निलेश, हा अर्जुन आणि हा आमचा स्विमिंग फॅन. ए बाबा बोल. ब्लॉग चालू आहे ब्लॉग आपला. ही किशोर शिंदे, हा सत्तेश आणि भावानो आई शपथ खोड सांगा ना. एवढं भारी वातावरण आहे ना. शपथ लय भारी वातावरण आहे. पण तुम्ही बघा हा स्विमिंग पूल बघा. एवढी मजा येणार आहे ना. बस अरे एक नंबर आहे आणि लय मजा येणार आहे. असंच प्रेम द्या ब्लॉगला आणि शेवटपर्यंत बघा. भावानो म्हणजे एवढं भारी लोकेशन आहे ना. शपथ फुल हवा बिवा पाऊस बिऊस चालू आहे. आणि आम्ही 2 दिवस मज्जा करणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा. एवढी मजा येणार आहे ना. आणि आमचा आर्यन भाऊ हाय म्हण ना भाऊ. नाव काय तुमचं सर. आर्यन भालेराव. राहता कुठे तुम्ही. तुम्हाला कसं वाटतंय सर इथे येऊन. एकदम ओके भाऊ. भारी वाटतंय ना. ओके. अरे तुम्हाला कसं वाटतंय गुंडले सर. तुम्हाला कसं वाटतंय आर्यन सर. काय आर्यन म्हणतो काय राऊत. आणि हा तुमचा लाडका ऋषिकेश निंबाळकर. लय मज्जा आहे लय मज्जा. हा काही खोल आहे का रे. ही पण खोल असं वाटतंय मला. भावानु लय मजा येणार आहे. आता तर आमचा हा म्हणजे सुरुवात झाली आहे. लय मजा म्हणजे फुल मजा. तुम्ही फक्त बघत राहा शेवटपर्यंत. हा तरी भावांनो हा ऋषभ शिंदे, अर्जुन गुंडले, रोहन मोरे, सत्तेश, प्रणव, हे ड्रायव्हर काय नाव होतं प्रमोद जाधव, हा अभिषेक बटाटे आणि सुरेश नाईक आता आलाय. आणि आमचा सध्या लंच चालू आहे. लंच चालू आहे. आणि इथे आर्यन काय खातोय भावा तू. भाऊ आपला नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज खातोय का. तू काय खातोय प्रदीप. पनीर पण नाही काय दिसतंय ताटात. नाही मला भात दिसते बघ. तू काय खातोय प्रदीप. तू काय खातोय. 2 मिनिट बोल ना. आणि हा आमचा रिसॉर्टचा व्ह्यू आहे भावानो. एक नंबर व्ह्यू आहे. जेवण एक नंबर आहे भावानो खरंच. तुम्ही एकदा येऊन फक्त विजिट करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तरी. आणि हा स्विमिंग पूल बघा. हा एकटाच पोहत आहे. व्ह्यू म्हणजे एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक खरंच. तुम्ही फक्त येऊन एकदा एन्जॉय करा मस्तपैकी. हा ऋषभ. हा आमची रूम वगैरे दाखवतो. ह्या रूम्स आहेत नीट बघा. ह्या सगळ्या रूम वगैरे आहेत. आणि लोकेशन पण खतरनाक आहे. त्यामुळे तुम्ही 100% विजिट वगैरे करू शकता. आणि आमची रूम आहे एकदम मोठी रूम आहे. म्हणजे AC हॉल आहे पूर्ण. 1 2 3 4 बेड आहेत. आणि हा बघा प्रेमभंगी आमचा सत्तेश खुला उठा आहे. आणि काय दाखवायचं आर्यन मुदत आहे. आणि हा तुमचा लाडका ऋषिकेश निंबाळकर. हा भावानो फुल आपल्याला लाईक सबस्क्राईब शेअर वगैरे करा. समजलं का. 3 डोळे दिसतात का. 3 डोळे कसे आहेत. नाच करते काय. हा यायच लागतंय. हा झोप वगैरे झाली आमची मस्तपैकी. आणि आता रात्रीच्या 9 वाजलेले आहेत. आणि रात्रीचा व्ह्यू पण एकदम कडक आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला प्रेम होऊन जाईल ह्या रिसॉर्टवरती फार्म हाऊसवरती. एकदा तुम्ही फक्त भेट द्या. हां आता आर्यन भाऊ चाललाय. कुठं चालला आर्यन भाऊ. डायरेक्ट पाण्यात. हां मेडुकुडी बघा. हां तरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय मस्तपैकी कमेंट वगैरे करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हां मित्रांनो रात्रीच्या तब्बल 12:30 वाजून गेलेत.
तरी पण आमची पोरं काय झोपली नाही, फक्त एन्जॉय चालू आहे. नुसतं नाचालेत, नाचच करायचं नाही. बघा कसं नाचते ना, बघा. ते मी जेव्हा आणत आले आणि इथं भरून आले ते सुगंधी झाला मावळावणी मर्द गडी ग गडी ग इशारा इश्क सारा माझ्या तुला. कशी आहे गँग, नाच करते काय? चला गाऊ या गावरा. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आमच्या ट्रिपचा प्लॅन करणारा एकमेव माणूस म्हणजे हा पृथ्वी जेवण करत आहे. हा पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आज काही स्पेशल नाही आहे. आता आम्ही मस्तपैकी बघा नाश्ता वगैरे केला आहे. नाश्ता वगैरे करून आता 12 वाजता चेकआउट करायचं आहे. खूप मजा आली आहे. तरी आपण काय करू माहिती का पब्लिक, आपण आज प्रत्येकाला विचारू हे एक्सपिरियन्स कसा वाटला. तर चालू करू पृथ्वीकडून. पृथ्वी कसं वाटलं तुला? बोल काहीतरी बोल. तुझी कंबर फुल चाल शेगी प्रणव सर तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त, सगळ्यांनी मजा केली, मजा आली ना? लय मजा आली. रोहन सर, ऋषभ सर, अरे कसं वाटलं विचारतो. नंबर काय असं आहे ना, अरे ते दिसतंय एक नंबर भावा, फुल एन्जॉय. फुल एन्जॉय ना. अर्जुन तुला कसं वाटलं? एक नंबर कडक. भारी वाटलं ना. मग त्यांना पब्लिकला सांग ना, म्हणजे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आमचे ऋषभ निंबाळकर यांना यांचा आय डी ते खाली मेन्शन करतील, त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, त्यांना व्हायरल करा, प्रचंड व्हायरल करा. आणि ह्या व्हिडिओला भरपूर आणि या व्हिडिओला भरपूर कमेंट, लाईक सगळं करा, प्रेम द्या. प्रेम द्या. अरे किशोर सर, किशोर सर, एक नंबर मजा आहे भाई. आर्यनला विचार. आर्यन तुला कसं वाटलं 2 दिवसात? एक नंबर मजा आली. मजा आली ना? मजा आली. सतेश मजा आली, खरंच मजा. मजा आली ना? सर कसं वाटलं? एक नंबर भारी वाटलं ना? सागर तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना? छान वाटलं. पुढच्या हप्ते द्यायचं का सर? परत येऊया. नक्की. तुला कसं वाटलं? एक नंबर. तुला कसं वाटलं? एक नंबर भाई. एक नंबर वाटलं का? तरी मित्रांनो, आमचं हे 2 दिवसाचं प्लॅनिंग होतं ते आज संपलेलं आहे आणि आम्ही सध्या जायच्या तयारीमध्ये आहोत. तरी 2 दिवस झाला एवढा टाइम आता फोटो काढायला की पोरं फोटो काढायला तयार नव्हते. आणि आता जायच्या टायमाला प्रत्येक जण गडबड करताय फोटो काढण्यासाठी. तुम्ही फक्त चेक करा. आता ह्यो गडी बघा, 2 दिवस झालं फक्त झोपून आहे आणि जायच्या टायमाला फोटो काढतोय. हा प्रणव, काय 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 गरज आहे. आणि हा आमचा फोटोग्राफर ऋषभ, आणि तो एक माणूस आता उठलाय आणि जायच्या टायमाला स्विमिंग पूलमध्ये पोहतोय माझा फोटो काढा म्हणून. आता तुम्ही सांगा मला. हा ह्यो का आला किशोर त्याच्या यायला. हा दीपक बाबा, अर्जुन बाबा. चला, जिरली आमची. ब्लॉग पोस्ट होणार आहे आणि भरभरून प्रेम द्या. डायरेक्ट 1 मिलियन व्ह्यूज गेल्या पाहिजे. डायरेक्ट तुमचं प्रेम आहे ना भावावर, तुमचं प्रेम आहे ना भावावर, आहे ना? हा, मग प्रेम दाखवून द्या. कशातून? लाईक, सबस्क्रायबर आणि व्ह्यूज, कमेंट्स पण आल्या पाहिजे. गॉगल कसा आहे? हा, नाद करते काय? गॉगलचं नाव काय? कमेंट मध्ये मेन्शन करा. चला, बाय, टेक केअर, धन्यवाद.